असे पित्त कसं उठत होते गुथा गुथा अशा ते गुथा उठायच्या आणि लगेच वचकेच त्याला खाजणं. मग ती वचकीची गोळी ढवळी गोळी घेतली तर लगेच जायचं मग त्याला. बरं. आणि रोज येत होते का कसं कसं येत होतं? ते असं काही खाल्लं पिल्ल्याचं आल्यावर येत होतं काय कोणते असं. हां तुरी डाळ खाल्ली की यायचं, पोहे खाल्ले की यायचं. हां हां हां. आणि खाज जास्त येत होती ना? खाज येत होती. आणि अंगावर चट्टे पण येत होते? चट्टी यायची एवढं गुथा यायची अशा. हां. अशा गुथा आल्या का लगे असं खाजायचं मग त्याला खरा खरा लाल व्हायचं मग ते जागा. तर ते कसं यायचं? डेली रोज यायचं का एक दिवस? दररोज नव्हती येत, आज कधी मध्येच यायचं. बरं. 8 दिवसातून किती वेळेस येत होतं? मी दोनदा गंगापूरला गेले दवाखाना करायला. 8 दिवसातून किती वेळेस यायचं? 8 दिवस होऊन असं दोनदा यायचंच. 2 वेळेस 3 वेळेस यायचं होतं? यायचंच ते. आणि ती गोळी खाल्ली की लगे नाही शिवून जायचं ताबडतोब लगे. बरं. आता आपण हे जे औषधी दिल्या हा आणि त्याच्यानंतर हे रक्तमोक्षण केलं, हा तर त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग हप्त्यामध्ये एकदा यायचं. पण या म्हणजे जे हप्त्यात पहिलं आलंच 2 नाही. वेळेस येत होतं तर नंतर एकच वेळेस यायला हा, लागलं पण हे? आता या हप्त्यात आलंच नाही. बघितलं मित्रांनो, शीतपित्त, अंगावर खाज येणं, चकते येणं, आर्टिकेरियाला म्हटलं जातं. ह्या आजारामध्ये पेशंटला अँटीहिस्टामिन घेतल्याशिवाय पर्याय नाही राहत. तर फक्त रक्तमोक्षणने आणि काही हर्बल औषधीने हा आजार 1 महिन्यामध्ये पूर्णपणे ह्या पेशंटच्या गेलेला आपण बघत आहोत. तर खूप छान उपचार पद्धती ही रक्तमोक्षण ह्या आजारावर आहे. तर नक्कीच जे कोणी ह्या आजाराशी ग्रसित असाल त्यांनी ह्या उपचार पद्धतीचा उपयोग करून घ्यावा. धन्यवाद.